नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी गायत्री महाजन, गायत्री ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आपण रोज नवीन नवीन टॉपिक बघतोय। आज आपण बघणार आहोत 3 अंकी संख्येचा वर्ग काढणे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी वारंवार वर्ग, घन ह्या गोष्टी बोलत असते, बरोबर आहे ना? तर तुम्हाला एक गोष्ट माहिती असायला पाहिजे, वर्ग म्हणजे काय। सपोज n इज एनी नॅचरल नंबर, म्हणजे n काय आहे, कुठलाही एक नैसर्गिक नंबर आहे। आणि जेव्हा वर्ग सांगायचा असतो तेव्हा n च्या डोक्यावर म्हणजे n चा पॉवर काय असतो, 2 असतो। म्हणजेच काय रे, n चा 2दा गुणाकार, म्हणजे एखाद्या संख्येचा त्याच संख्येसोबत 2दा गुणाकार करणे, या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, वर्ग म्हणतो। यालाच इंग्लिशमध्ये स्क्वेअर म्हणतात। यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, स्क्वेअर म्हणतात। मग आता बघा, मी जर 2 घेतले तर 2 चा वर्ग काय येणार रे, 2 गुणिले 2, 2 दोन्ही 4, बरोबर आहे। म्हणजे 2 चा वर्ग काय आला, 4। समजा जर मी 3 घेतलं तर 3 चा वर्ग काय येणार, 3 × 3 काय येणार आहे, 3 3 जा 9, ना की असं 3 2 जा 6 असं करायचं नाही। बऱ्याच जणांना वर्ग म्हटल्यानंतर असं कन्फ्यूज होतात, त्यांना असं वाटतं 3 चा 2दा, सॉरी इथे 2 पाहिजे, 3 चा 2दा गुणाकार म्हणजे ते म्हणतात 3 2 जा 6, असं नाही। 3 × 3 म्हणजे 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, बरोबर आहे। आता समजा जर तुम्हाला म्हटलंय 5 चा वर्ग, तर 5 चा वर्ग काय येणार आहे, 5 गुणिले 5 म्हणजे काय, 5 5 25, 5 दुणे 10 करायचं नाही। ही झाली बेसिक कन्सेप्ट। आणि जवळपास सगळ्यांना, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, ती कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या, लहान असो मोठी, तुम्हाला 20 ते 25 पर्यंत वर्ग पाठ असणं गरजेचं आहे, बरोबर आहे। पण कधी कधी काय होतं, मोठ्या मोठ्या संख्येचा वर्ग येतो, 2 अंकी संख्येचा, 3 अंकी संख्येचा। मग अशा वेळेस हा गुणाकार करायला आपल्याला काय लागतो, वेळ लागतो। समजा जर तुम्हाला म्हटलं 104 मल्टिप्लाइड बाय 104, 104 याचा वर्ग काढा, 104 चा वर्ग काढा, तर तुम्हाला हे 3 अंकीचा 3 अंकी सोबत गुणाकार करायला काय लागतो, वेळ लागतो। आणि अशा वेळेस आपला वेळ तिथे काय होतो, जास्त जातो, जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये पुढच्या बाकी प्रश्नांना काय होते, वेळ कमी पडते, बरोबर आहे। आता काही जणांचं असं म्हणणं असेल की मॅडम डिरेक्टली वर्ग विचारतात का? डिरेक्टली वर्ग विचारणार नाही, तुम्हाला फाइंड द नंबर सिरीज मध्ये वगैरे याचं काम पडतं, बरोबर आहे। म्हणजे संख्या मालिकेतील गाळलेला नंबर ओळखा किंवा पुढचा अंक ओळखा कोणता येणार आहे। तर कधी कधी आकृत्या दिलेल्या असतात, त्या आकृत्यांमध्ये रिलेशन लावायचं असते, पुढचा टॉपिक असणारच आहे तो आपला, तर त्याच्यामध्ये आपल्याला वर्गाचं घनाचं काम पडतं। तर अशा वेळेस तुम्हाला शॉर्ट ट्रिक माहिती असायला पाहिजे। आणि आज आपण बघणार आहोत 3 अंकी संख्येचा वर्ग काढायचा, तोही शॉर्ट ट्रिकने। क्लिअर आहे? इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल तर आपण वळूया लगेच आपल्या टॉपिककडे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना बोर्डवर एक एक्झाम्पल दिसते, 104 चा स्क्वेअर विचारलेला आहे। जेव्हा जेव्हा आपल्याला असं काढायला बोलतील तेव्हा तेव्हा काय करायचं बघा। आता मला हे एक साधी गोष्ट सांगा, आपल्याला नंबर घ्यायचा आहे या टर्म मध्ये, म्हणजे 100 150 200 250 300 अशा टर्म मध्ये घ्यायच्या, ठीक आहे। 350 450 400 अशा टाइप मध्ये। आता मला साधी गोष्ट सांगा, 104 हा कुठल्या संख्येच्या जवळ आहे, 100 च्या जवळ आहे की 150 च्या जवळ आहे? सगळ्यांचं उत्तर येईल 100 च्या जवळ आहे। 104 हा नंबर कोणाच्या जवळ आहे, 100 च्या जवळ आहे। मग माहितीसाठी मी इथे 100 लिहून घेते कोपऱ्यात, बरोबर आहे, घेतलं 100। आता मला एक सांगा, 100 मध्ये किती टाकले तर 104 होत आहेत, बरोबर आहे। 4 टाकले तर काय होऊन राहिले, 104। 100 मध्ये काय टाकले तर 4 टाकले तर 104, आणि 104 मधून किती काढले तर 100 होत आहेत, 4 काढले तर। मग मी 100 मध्ये जर 4 टाकले तर काय होऊन राहिलेले, 104, आणि 104 मधून किती काढले तर 100 होत आहेत, -4, बरोबर आहे। म्हणजे 104 मधून जर तुम्ही 4 काढले, 4 वजा केले तर तुम्हाला काय मिळत आहे, 100 मिळत आहे। दोन्ही गोष्टी सगळ्यांना समजलेल्या आहे। मग आता आपल्याला आपला आन्सर काढायचा आहे, बरोबर आहे। मी मांडणी कशी करते बघा, पहिल्या प्रॉब्लेम मध्ये थोडं मन लावून ऐका, सेकंड प्रॉब्लेम आपोआप क्लिअर। आता हा जो 4 आहे, या 4 चा वर्ग करायचा आहे। काय करायचा आहे, 4 चा वर्ग काय येतो रे, 16 येतो। काय येतो, 16। इथे बघा 2 नंबर येणं आवश्यक आहे, इथे काय येणं आवश्यक आहे, 2 नंबर येणं आवश्यक आहे। आता काही जणांचं म्हणणं असंही असेल, मॅडम इथे जर समजा 3 असतं, 103 चा वर्ग असता आणि इथे 3 त्रिक 9 आलं असतं, अशा वेळेस काय केलं असतं,
ते सुद्धा घेणार आहे, बरोबर आहे ना. त्यासाठी सगळं माहिती पडण्यासाठी व्हिडिओ कसा आहे एंड पर्यंत 100% बघावा लागेल. मग आता मला एवढं समजलेलं आहे. आता मी काय करते बघा, मला सांगा 104 मध्ये जर 4 टाकले तर किती होत आहेत? 108. किती होत आहेत? 108. आणि इथे गुणाकार करायचा. 104 मधून जर 4 काढले तर किती राहिले रे? 100. समजलंय सगळ्यांना. आणि वर काहीही असो नेहमी 100 नेच भाग द्यायचा. नेहमी कशाने भाग द्यायचा? 100 ने. मग द्या 100 ने भाग. ठीक आहे. आता बघा 100 काय झालेले? कटले. ठीक आहे. आता इथे किती उरले रे? 108 उरले. हे मी 108 इथे लिहिले. ठीक आहे. इथे काय उरलेले आहे? 16 उरलेले आहे. हे 16 याच्या पुढे जोडून द्यायचे. ठीक आहे. हवं तर कॅल्क्युलेटरने चेक करा की 104 चा वर्ग 10816 येतो की नाही येते. ठीक आहे. बघा सोपी आहे की नाही ट्रिक. तसं जर करायला लावलं असतं तर तुम्ही म्हणणार मॅडम एवढ्या याच्यामध्ये तर काय येतं? गुणाकार पण करता येतो. ज्यांना गुणाकार हो येतो, पण बरेच वेळा काय होतं आपल्या परीक्षेच्या वेळेस स्ट्रेस असतो आपल्याला, असतो की नाही. आणि थोडंसं पाडा म्हणताना चुकतो किंवा मांडणी करताना चुकते. अशा वेळेस आपली गडबड होते. किंवा हे 104चं ठीक आहे, कधी कधी काय होते की खूप मोठे मोठे नंबर येतात. 326 म्हणा, 827 म्हणा. मग अशा वेळेस आपण काय होतो? गडबडतो. बरोबर आहे ना. आणि आपल्याला वेळ वाचवायचा असतो. त्यासाठी आपल्याला ही ट्रिक युजफुल आहे. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघत राहा. हे आन्सर सगळ्यांनी कॅल्सीने चेक करायचं आहे, असंच येतं की नाही येते. क्लिअर आहे मित्रांनो? नेक्स्ट प्रॉब्लेम सगळ्यांना बोर्डवर दिसते. काय आहे? 102चा काय विचारलेला आहे? वर्ग विचारलेला आहे, स्क्वेअर विचारलेला आहे 102चा. बरोबर आहे. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, ज्यांना पहिल्याच प्रॉब्लेम मध्ये लक्षात आलं नाही त्यांनी जजमेंट देऊन मोकळं व्हायचं नाही की नाही ट्रिक कठीण आहे. पुढचं एक्झाम्पल बघायचं, 100% समजणार. आणि मी तुम्हाला समजून सांगते आणि तुम्ही समजून घेता म्हणून त्या गोष्टीला वेळ लागते. बरोबर आहे ना. पण जेव्हा आपल्याला ती गोष्ट समजते, त्या गोष्टीचं छान पद्धतीनं आकलन होते, तेव्हा ती गोष्ट आपण चुटकीसरशी सॉल्व्ह करतो याची मला खात्री आहे. ठीक आहे. आणि तुम्ही माझ्याही पेक्षा स्पीडली सॉल्व्ह करणार, कारण तुम्ही माझ्याही पेक्षा हुशार विद्यार्थी आहात, कारण तुम्ही माझे विद्यार्थी आहात. बरोबर आहे ना. तर सगळ्यांचं लक्ष बोर्डकडे असायला हवं. बघा मी काय करते, 102चा वर्ग करायचा. संख्या कोणाच्या जवळ आहे? 100च्या जवळ आहे, 150च्या जवळ आहे, 200च्या जवळ आहे, 250च्या जवळ आहे, 300च्या जवळ आहे, 350च्या जवळ आहे. सगळ्यांचं उत्तर येणार मॅडम 100च्या जवळ आहे. हो की नाही? मग लिहायचं. मी इथे रिमाइंडर म्हणून लिहून घेते की ही संख्या कोणाच्या जवळ आहे? 100च्या जवळ आहे. आता 100 मध्ये किती टाकले तर 102 होतील? 100 मध्ये 2 टाकले तर 102 होतील. आणि 102 मधून किती काढले तर 100 होतील? मायनस. एवढं सगळ्यांना लक्षात आलं. मग या 2चा काय करायचं आपल्याला? वर्ग. ठीक आहे. या 2चा काय करायचा असतो? वर्ग करायचा असतो. तो की आपण इथे लिहितो. आता मी मगाशी बोलले की इथे 2 अंक आले पाहिजे. बरोबर आहे. आणि तुम्हाला सांगितलं पण की 2 अंक नाही आले तर काय करायचं ते नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आहे. बरोबर आहे ना. कारण सगळ्या ट्रिक बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मग आता इथे तर 2 अंक नाही आहे आणि मॅडम तर बोलल्या की इथे 2 अंक पाहिजे. मग मला सांगा रे, 4लाच मी 04 लिहू शकते, काही फरक पडते का? नाही. बरोबर आहे ना. 4लाच मी 04 लिहू शकते, फरक पडतो का? नाही पडत. आणि 2 अंक झाले की नाही झाले? झाले ना. मग याला काय लिहायचं? जेव्हा 3 त्रिक 9 येत आहे म्हणजे 3चा वर्ग 9 येतोय त्याला 09 लिहायचं. 2चा वर्ग काय येतोय? 4 येतोय तर त्याला 04 लिहायचं. आता पुढे या इकडे बघा, 102 मध्ये जर 2 टाकले तर किती गुण आले? 104. बरोबर आहे. गुणेला 102 मधून जर 2 काढले तर किती होत आहेत? 100. हे याच्यामध्ये ऍड करायचे, हे याच्यामध्ये मायनस करायचे. क्लिअर? हे इथे लिहिलं त्याचा गुणाकार. आणि मी सांगितलं की इथे वर काहीही करा, खाली काय घ्यायचं? ऑलवेज 100 घ्यायचं. काय घ्यायचं? भाग कशाने द्यायचं? 100. बरोबर आहे. 100 काय झाले? कट झाले. संख्या कुठली उरली आहे? 104. आणि ही कुठली आहे? 04. हे याच्या समोर लिहून ठेवायचं. बघा सगळ्यांनी चेक करा, 102चा वर्ग 10,404 येतो की नाही येते. क्लिअर आहे? सोपं आहे की नाही रे? काही कठीण आहे का? आणि पुढचं एक्झाम्पल याही पेक्षा वेगळं आहे. जर इथे 3 अंक आले तर काय करायचे? त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ नक्की बघावा लागेल. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया लगेच. मित्रांनो प्रॉब्लेम दिसते तुम्हाला काय आहे? 121चा काय करायचा आहे? वर्ग करायचा आहे.
आता 121 ही संख्या जर इथे विचार केला तर कोणाच्या जवळ आहे, ही पण 100च्या जवळ आहे ना की 150च्या, बरोबर आहे. समजताना सगळ्यांना 100च्या का जवळ आहे, 100 मधला आणि 121 मधून 100 काढा, 150 मधून 121 काढा, कोणतं आन्सर काय येते कमी येते ते बघायचं, बरोबर. तेव्हा समजेल की कोण कोणाच्या जवळ आहे. मग ही पण संख्या काय आहे, 100च्या जवळ आहे 121 ही संख्या. मग माहितीसाठी इथे मी लिहून घेते ही संख्या कोणाच्या जवळ आहे, 100च्या जवळ आहे. मग मी काय म्हटलं होतं, 100 मध्ये किती टाकले तर 121 होतील, 21. क्लिअर. आणि 100 मधून किती, 121 मधून किती काढले तर हे होतील, म्हणजे इथे काहीच नाही करायचं, एवढा विचार नाही करायचा, जेवढे टाकले तेवढेच मायनस करून घ्यायचे. क्लिअर आहे. मग आता मला सांगा याचा काय करत असतो आपण, वर्ग करत असतो. कशाचा, 121चा करतो की नाही. मग 121चा वर्ग किती येतोय, 441. किती येतोय, 441. मी आधीच तुम्हाला बोलले की स्पर्धा परीक्षेची तयारी करताय म्हणजे किमान 25 पर्यंतचे वर्ग तुम्हाला पाठ असायला हवे. ठीक आहे, किंवा तुम्ही करू शकता. ठीक आहे. 21 एके 21, इथे आला 1, इथे आला 2, 21 दुने 42, 42 आणि 2 किती होले, किती झाले, 44, बरोबर आहे. म्हणजे 441 काय मिळाला, वर्ग मिळाला. आता पुन्हा प्रश्न आला, मॅडम तुम्ही तर बोलले इथे 2च नंबर पाहिजे, तिसरा आलाय ना त्याचं काय करायचं, बघू त्याचं काय करायचं. ठीक आहे, ते पण सांगणार आहे. याचं काय करायचं, या 2ला फक्त अंडरलाईन करून घ्या, कारण आपल्याला फक्त इथे काय पाहिजे, 2 अंक पाहिजे. ठीक आहे. या तिसऱ्याचं काय होणार आहे ते समजणार, पण त्यामध्ये काय ट्विस्ट आहे थोडा, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्हाला हे प्रॉब्लेम पूर्ण एंड पर्यंत बघावं लागणार आहे. आता मला सांगा 121 मध्ये 21 टाकले तर किती झाले, 242, बरोबर की 142, 142 झाले. 142 गुणिला 121 मधून 21 काढले किती झाले, 100 झाले. डिवायडेड बाय ऑलवेज काय करायचं, 100 करायचं आहे. ठीक आहे. 100 काय झाले, कट झाले. इथे किती आलं रे, 142 लिहिला मी इथे. इथे किती आले, 441. त्यातला काय हवाय आपल्याला, फक्त 41 हवाय. मग या उरलेल्या 4चं काय करायचं, हा जो 4 आहे हा इकडे प्लस करायचा. काय करायचा, प्लस करायचा. याला इकडे कॅरी फॉरवर्ड करायचं. क्लिअर आहे. मग काय मिळतंय बघा, 142 मध्ये जर 4 टाकले तर किती झाले, 146. आणि हे 41 याच्या पुढे लिहून ठेवायचे. जे आतापर्यंत केले तेच करायचं आहे. म्हणजे तुम्हाला 121 चा वर्ग काय मिळाला, 14641. क्लिअर आहे. सोपं आहे की नाही, काहीतरी कठीण आहे का, बघा पुन्हा एकदा सांगते. आपण 121 चा वर्ग करतोय, संख्या बघायची, कुठलाही प्रश्न असो संख्या बघायची. 100च्या जवळ आहे, 150च्या जवळ आहे, 50-50च्या टर्मनी बघायची आपल्याला, बरोबर आहे. 100 पासून सुरुवात करतोय आपण. 100च्या जवळ आहे, 150च्या जवळ आहे म्हणजे 150च्या आहे, 200च्या आहे, 250च्या आहे, 300 आहे, 350च्या आहे, 400च्या आहे, 450च्या आहे. जेवढी मोठी संख्या असेल ती कोणाच्या जवळची येते ते बघायचं, 50-50च्या टर्मनी. क्लिअर. त्यानंतर रिमाइंडर साठी इथे लिहून घ्यायचं कशाच्या जवळ येते. मग त्यानंतर काय केलंय, 100 मध्ये किती टाकले तर 121 मिळतात आणि 121 मधून किती काढले तर 100 मिळतात. म्हणजे काय, जी संख्या प्लस केलेली आहे तीच संख्या काय करायची आहे, मायनस करायची आहे. याचा इथे काय लिहायचा, वर्ग लिहायचा. मग पुन्हा काय, 121 मध्ये 21 टाका आणि 121 मधून 21 काढा आणि यांचा गुणाकार करायचा. खाली त्याला कशाने डिवाइड करायचं, 100 ने डिवाइड करायचं आहे. शुअर आहे इथपर्यंत. मग काटाकुटीचा कार्यक्रम झाला. ठीक आहे, तो तर आपल्या आवडीचा आहे. तो झाल्यानंतर काय करायचं, उरलेली संख्या लिहून घ्यायची. मग त्याच्या पुढचे 2 अंक त्याच्याच पुढे लिहायचे, तो होतो आपला वर्ग. पण जेव्हा 2 अंक येत नाही तेव्हा आपण 0 ऍड करतो. पण आता 2 अंक आले नाही तर 0 ऍड केला, 2 अंक आले तर जसेच्या तसे लिहिले, पण 3 अंक आले तर त्याचं काय, हा नंबर लिहायचा. क्लिअर. त्यानंतर या 2 नंबरला अंडरलाईन करायचा आणि हा जो उरलेला तिसरा नंबर आहे, हा उरलेला तिसरा नंबर इकडे काय करायचा, कॅरी फॉरवर्ड करायचा, म्हणजेच ऍड करायचा, म्हणजेच इकडच्या नंबर मध्ये प्लस करायचा. क्लिअर आहे. मग 142 आणि 4 झाले 146 आणि उरलेले हे 2 नंबर यापुढे लिहून ठेवले. सोपं आहे की नाही रे. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघत राहा. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना प्रॉब्लेम बोर्डवर दिसतोय. काय आहे, 143 चा काय विचारलेला आहे, वर्ग विचारलेला आहे. आता मला सांगा 143 ही संख्या 100च्या जवळ असणार आहे की 150च्या जवळ असणार आहे. सगळ्यांचं उत्तर येणार आहे 150च्या जवळ आहे, म्हणजेच की 150च्या जवळ आहे. रिमाइंडर साठी लिहून घेते.
मग आता मला सांगा 150 143 मध्ये किती टाकले म्हणजे 150 होत आहेत, +7 केले, आणि किती काढले म्हणजे होत आहेत -7. हे इथपर्यंत सगळ्यांना समजलं. म्हणजे काय करायचं आहे, 143 मध्ये जर तुम्ही 7 टाकले तर काय झालं, 150 झालं, बरोबर आहे. आणि 150 मधून जर तुम्ही 7 काढले तर तुम्हाला काय मिळालं, 143 मिळालं. आता इथे करायचं आहे आपल्याला 7चा वर्ग. काय करायचा असतो, 7चा वर्ग किती येतो रे, 49. 7 7 49, बरोबर आहे. इथे 2 अंक मिळाले, अरे वा, छान काम झालं. म्हणजे 0 द्यायची गडबड नाही किंवा कॅरी फॉरवर्ड करायची पण झंझट नाही, बरोबर. आता इथे काय करायचं आहे बघा, 143 मध्ये 7 टाकले तर किती मिळाले, 150 गुणिला 143 मधून 7 काढले तर किती झाले, 136, आणि इथे आलं 100. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल, मॅडम आतापर्यंत किती छान झालं, 100 डायरेक्ट कट होत होते, बरोबर आहे ना. आता तर थोडा प्रॉब्लेम झाला. काहीही झालं नाही मित्रांनो. बघा काय आहे, हा 0 हा 0 कट, बरोबर, कारण कट केल्याशिवाय जमणार नाही. मग आता का भाग द्यायचा, 5 एके 5, 5 दुणे 10, 5 त्रिक 15, भाग बसला. आता 2 1 जा 2, 2 6 जा 12, बरोबर, आणि 2 8 जा 16, म्हणजे इथे आले 68. म्हणजे 68 गुणिला 3, वर काय मिळालेलं आहे, 68 गुणिला 3, 8 त्रिक 24 ला 4, हातचे आले 2, बरोबर आहे. 3 सख 18 आणि 2 किती झाले, 20. म्हणजे आपल्याला इथे काय मिळालेलं आहे, 204. म्हणजे या बॉक्सचं उत्तर काय मिळालं आपल्याला, 204. क्लिअर आहे. आणि इथे काय 49, हे 49 अशाला असे ऍड करून घ्यायचे, 49. म्हणजेच तुम्हाला 143चा जो वर्ग आहे तो मिळालेला आहे 20,449. 20,449. सोपं आहे की नाही रे, कठीण आहे का, याही पेक्षा फास्ट करू शकता, खात्री आहे मला. पण एखादी गोष्ट समजवताना शांततेत समजवली की ती छान पद्धतीने समजते, बरोबर आहे की नाही. व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा, पुढचा प्रॉब्लेम याहीपेक्षा छान आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण टप्प्याटप्प्यात सगळ्या संख्या बघतोय. आधीच्या संख्या बघितल्या ज्या की 100च्या जवळ होत्या, त्यानंतरची संख्या बघितली जी की 150च्या जवळ होती. आता मला सांगा 188 ही संख्या कोणाच्या जवळ आहे, 200च्या जवळ आहे, बरोबर आहे. 188 मध्ये किती टाकले तर 200 होणार, 12 टाकले तर 200 होणार. आणि मग काय करायचे, 12च काढायचे आहेत आपल्याला, बरोबर आहे ना. जी संख्या प्लस केली ती संख्या काय करायची आहे, मायनस करायची आहे. म्हणजे +12 -12. आता मला सांगा 12चा वर्ग काय येतो, 144. 144. आता इथे काय करायचं आहे, 188 मध्ये 12 टाका, किती झाले 200. 188 मधून 12 काढा, किती राहिले 176, बरोबर आहे. सोपं आहे की नाही. खाली काही वर काहीही येऊ द्या रे, खाली काय करायचं, ऑलवेज डिवायडेड बाय 100, बरोबर. मग या डिवायडेड बाय 100. आता पुन्हा काही घोड आहे का, नाही. 100 एके 100, 100 दुणे 200. याचा आणि याचा काय करायचा, गुणाकार करायचा. साइन दोन्ही 12, 12ला 2, हातचाला 1, 7 दोन्ही 14 आणि 15ला 5, हातचाला 1, 2 1 2 आणि 3, 352. इथे काय मिळालं, 144. मी काय सांगितले, फक्त 2 नंबर पाहिजे आहे. घेतले 2 नंबरला अंडरलाईन केला. हा उरलेल्या नंबरचं काय करायचं, इकडे कॅरी फॉरवर्ड करायचा, प्लस करायचा. म्हणजे काय ना 3 5 2 आणि 1 किती झाले 3 आणि पुढे 44. सोपं आहे की नाही बघा बरं, काहीतरी कठीण आहे का किती. आता जर तुमच्या लक्षात आलं असेल तर पहिल्या 3-4 प्रॉब्लेम पेक्षा हे प्रॉब्लेम मी सुद्धा फास्ट केले, तुम्ही सुद्धा फास्ट केले. कारण मला माहिती आहे जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघता तेव्हा तुम्ही बरेच मुलं नोट डाऊन करून ठेवतात ह्या सगळ्या गोष्टी. मग केलं की नाही, फास्ट आलं की नाही, आलं ना. मी याही पेक्षा स्पीड वाढेल. फक्त काय पाहिजे असते, प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस करा. काही होमवर्क तुम्हाला देणार आहे, पण मला सांगा 100 पासनं 100चा वर्ग सगळ्यांना माहिती आहे, तर 101 पासनं पकडा किंवा 102 पासनं पकडा, 999 पर्यंतचे 3 अंकी संख्या आहे. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी किती सारे एक्झाम्पल आहे की नाही. मी जरी मोजके एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी देत असली तरी तुम्ही जर तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर 100% तुम्ही कुठल्याही संख्येचा वर्ग एकदम फास्टमध्ये करू शकता. आणि मला असं वाटतं गुणाकारापेक्षा सोपं काम आहे. ठीक आहे का विद्यार्थी मित्रांनो. नवीन प्रॉब्लेम तुम्हाला बोर्डवरती दिसते 317 आहे. काय करायचं आहे, कुणाच्या जवळ दिसते संख्या, ऑब्विसली 300च्या जवळ दिसते. हो मॅडम दिसते 100%, बरोबर आहे. मग आता 300 येण्यासाठी किती काढावं लागतील, +17 - 17, बरोबर आहे. +17 - 17.
17चा वर्ग विद्यार्थी मित्रांनो, हा जो नंबर आहे 317 300च्या जवळ आहे, प्लस 17 केले मायनस 17 केले, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर होतो। 17चा वर्ग येतो 289, बरोबर आहे। पुढे काय करायचं आहे, 317 मध्ये 17 टाका, 300 किती झाले 34, 317 मधून 17 काढा, किती झाले 300, डिवाइडेड बाय काय करणार 100, केलंय 100 एके 100, 100 त्रिक 300, आता 3 चौक 12 ला 2, हातचा आला 1, 3 त्रिक 9, 9 आणि 1 10 ला 0, हातचा आला 1, 3 त्रिक 9, 9 आणि 1 10 ला 10, बरोबर आहे। इथे काय मिळालेलं आहे तुम्हाला 289, काय पाहिजे यातले 2 नंबर पाहिजे, हे काय करायचं इकडे कॅरी फॉरवर्ड करणार, बरोबर की नाही। याच्यामध्ये +2 जर केलं तुम्ही तर काय मिळालं पुढे 100 आणि 2 आणि 2 किती झाले 4 आणि हे 89 या पुढे जसेच्या तसे लिहून ठेवायचे आहेत। सोपं आहे की नाही, किती छान होता आजची ट्रिक, होती की नाही होती। आणि व्हिडिओ सुद्धा आजचा खरंच खूप खास आहे, सगळ्यांनी बघा, सगळ्यांना शेअर करा, पॉइंट नोट डाऊन क्लिअर पॉइंट नोट डाऊन करत चला आणि सगळ्या कन्सेप्ट जागीच क्लिअर करून घ्या। व्हिडिओ नाही समजला तर थोडं स्वतःला समजायला वेळ द्या, पॉज करून पुन्हा बघू शकता, ठीक आहे। आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर अभ्यास छान करत आहात, अजून छान पद्धतीनं करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला होमवर्कसाठी 2 ते 3 प्रॉब्लेम देते, ते नोट डाऊन करा। चला विद्यार्थी मित्रांनो, हे आहे तुमचं आजचं होमवर्क। या होमवर्कचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या। व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तब तक के लिए बाय। आणि अभ्यास खरंच छान पद्धतीनं करत आहात आणि याही पेक्षा छान पद्धतीनं करा। तब तक के लिए बाय।